सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेव महायोगी स्वामी उमानंद सरस्वती आपल्याला 19वे शिवसूत्र शिकवत आहे। ते सूत्र कोणतं तर शक्ती संधाने शरीरोत्पत्ती। आता या सूत्राचा अर्थ काय बरं तर ताई अर्थ सांगतात की योगी जेव्हा शिवाच्या किंवा गुरुच्या इच्छाशक्तीशी एकरूप होतो, समरस होतो, तादात्म्य पावतो, तेव्हा त्या इच्छाशक्तीद्वारा तो हवं ते शरीर निर्माण करू शकतो। पण संधान कोणाशी बांधायचं? पराशक्तीशी। जो या पराशक्तीशी एकरूप झालेला आहे, पराशक्तीचं रूप झालेलं आहे, त्या गुरुशी एकरूप व्हायचं, शिवाशी एकरूप व्हायचं। ताई सांगतात की योग्याची इच्छाशक्ती तीव्र असते, म्हणून त्याला सिद्धी किंवा विभूती प्राप्त होतात। योगी इच्छेनुसार कोणताही देह प्राप्त करू शकतो। पण हे कसं शक्य होतं तर योग्याची इच्छाशक्ती ही शिवाच्या किंवा गुरुच्या पराशक्तीशी एकरूप असते, ऐक्य पावते। म्हणून योग्याला वाटेल तसं रूप धारण करता येतं। याचं उत्तर देताना क्षेमराज सांगतात की योगी जेव्हा जागृतावस्थेत असतो तेव्हा तो गुरुची, परमेश्वराची म्हणजे शिवाची प्रार्थना करतो की मला अमुक अमुक प्राप्तव्य हवंय। इच्छित गोष्टीसाठी त्या योगीला गुरुची किंवा शिवाची विनंती करावी लागते, इन्व्होक करावं लागतं। आणि मग तो जेव्हा समाधीत जातो तेव्हा त्याचे प्राणपान स्थगित होतात, म्हणजेच काय, कुंभक होतं। पण समाधीतून उत्थान झालं की तो जेव्हा जागृतावस्थेत व्यवहारासाठी उठतो तेव्हा त्याचे प्राणपान पूर्ववत होतात आणि त्याला काय आढळतं की शिवानी त्याला जे हवंय ते दिलंय। अशा प्रकारे इच्छित प्राप्तीसाठी तो प्रार्थना करतो, ध्यान करतो, समाधीत जातो, त्याचे प्राणपान स्थगित होतात, कुंभक होतो आणि मग तो व्यवहारासाठी उठतो, जागा होतो, तेव्हा त्याला काय आढळतं की मी जी इच्छा केली होती ती पुरी झाली। तर ताई म्हणतात की सिद्धगुरू सदा समाधीतच असतात, त्यांची जशी इच्छा असते तसे लोक मॅनिफेस्ट होतात। ताई मुक्तानंद बाबांच्या बाबतीत स्वतः डोळ्यांनी पाहिलेला अनुभव आपल्याशी शेअर करतात की बाबांकडे 2 मुंज मुलं त्यांच्या दर्शनाला आलेली होती। बाबांनी दोघांना आपल्या दोन्ही बाजूला बसवलं। बाबांना त्या मुलांना काहीतरी देऊन त्यांचा सत्कार करायचा होता, पण ते तर संन्यासी, फकीर, काय देणार? पण हे सूत्र सांगतं त्याप्रमाणे त्यांची इच्छा होती आणि तसं घडलं। बाबांच्या दर्शनाला लाईनमध्ये उभे असलेल्या लोकांनी बाबांना ऑफर करायला कोणी वस्त्र आणलं होतं तर कोणी दागिने। बाबांनी त्या मुलांना हे सगळं घालून सजवलं आणि त्यांची इच्छा जशी होती, जी इच्छा होती ते त्याप्रमाणे घडलं, लोकांनी तसं आणलं। दुसरा एक अनुभव आई सांगतात की अन्नपूर्णेचं काम करणारी बाई बाबांना सांगू लागली की पुलाव करायचा आहे पण केशर नाही। बाबा म्हणाले थांब आत्ता ये, आणि त्याप्रमाणे आला एक जण घेऊन केशर। तर अशा प्रकारे योगी कोणाच्याही रूपाने आपली इच्छा पूर्ण करू शकतात। मग ताई आपल्या भक्तांना सोपा उपाय सांगतात। काय तर आपल्याला एखाद्या महत्त्वाच्या कामाला जायचे, आपली इच्छा पूर्ण व्हावी असं वाटते तर काय करा, गुरुचरणांवर डोकं ठेवा आणि आपली इच्छा सांगा। त्यामुळे पराशक्तीशी आपलं अनुसंधान होतं आणि आपल्या इच्छा पूर्ण होतात। मग योग्याच्या बाबतीत पण तसंच आहे, त्याची इच्छा पुरी व्हायला तो शिवाच्या दिव्यतेशी म्हणजे पराशक्तीशी एकरूप झाला पाहिजे, तेव्हा मग योग्याला हवं ते शरीर मिळतं। त्यासाठी त्याला पराशक्तीलाच इन्व्होक करावं लागतं। मग ती शक्ती ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्तीच्या रूपात आविष्कारते आणि योगीची इच्छा फलद्रूप होते। त्याला आणखीही अनेक सिद्धी प्राप्त होतात आणि त्या कोणत्या ते ताई पुढच्या सत्रात आपल्याला समजावून सांगतील। सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय।